आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चलो चलो नाही मारलाय मी चरूला. हे बस झालं तुझं नाटक. तुला बघायचं ना पुरावा. एक मिनिट. राणे राणे ओळख आता यांच्यातलं. कोण आहे हा माणूस? मी नाही ओळखत त्याला. नाही ओळखत मी. तुम्ही कसं ओळखाल? मी तुम्हाला ओळखलंय साहेब. हाच आहे तो ज्याने त्या मुलीला मारलं. मी बघितलंय. हीच मुलगी होती ना? एकदा बघा ना नीट आणि सांगा ना मला. हा हीच मुलगी आहे ती. तर अरे मी खरंच सांगतो, मी काहीच नाही केलंय. तुला माहितीये ना माझं शरोवर किती जीवापाड प्रेम आहे ते. सुंदर ऐक तर माझा विश्वास ठेव माझ्यावर. सुंदर म्हणजे खरंच शर्वरी? राणे सांग सगळ्यांना तू काय बघितलंस. सांगतो साहेब. त्या रात्री मी शेतातून घरी चाललो होतो. त्यावेळेस यानं तिच्या डोक्यात दगड घातला आणि ते मी पाहिलं. आणि मग एका ठिकाणी मी लपून बसलो. आणि या माणसाने त्या मुलीला खूप बेकार मारलं. एवढं मारलं की जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत हा तिला मारत राहिला. ए किती खोटं बोलतोस? मी मारलं तिला? हा अरे मी होतो का तिथे? सांग. बोल ना, सांग. या सगळ्यांना तू खोटं बोलतेस म्हणून सांग. खोटं बोल. सोड. अश्विन तुझा खेळ संपलाय. मी काही नाही केलं माझ्या शरूला. शरू माझी बायको आहे. मी काहीच नाही केलं तिला. खेळ संपलाय तुझा. बस झाला आता. सुंदर 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 ऐक ना माझा. अरे शरू माझी बायको आहे. मी का मारलं तिला? ऐक ना, विश्वास ठेव ना माझा. सुंदर
सुंदर खरं काळीच आहे का नाही तुला? हा अरे बायको होती नव्हती तुझी? अरे आस्तनीतला साप निघाला तू साप. काय बिघडलं होतं त्या शरूने तुझं? बोल की काय बिघडलं होतं? हा तर मी नाही मारले रे तिला. मी खरं सांगतोय मी नाही मारलं शरूला. इतकं नीच इतकं उलट्या काय आहेस होय तू? अरे तिला मारताना तुझा हात कसं तरतर नाही? हात कसं कापलं नाही? बोल की बोल का मारलं तिला? बोल का मारलं सांग. तर मी खरंच सांगतोय मी शरूला नाही. मला माहित नाही कुठे ती. मी काहीच नाही केलं. ऐक माझं. तू काय नाही केलं तू? हा तू काय नाही केलं? सुंदर ऐक माझं सुंदर. सुंदर सोड त्याला. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. ह्याला कसं सरळ करायचं ना आम्हाला चांगलंच माहिती आहे. अहो थांबा ना. काय करताय तुम्ही? प्लीज थांबा ना. सुंदर काय काय करतोय तू? सुंदर भानावर हे काय 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 करतोय तू? सुंदर ऐक माझं थांब. तू काय बघणार आहेस? मी आज बघतो आता ह्याला. यानं आमचा विश्वासघात केलाय. आता मी ह्याला सोडत नसतो. सुंदर सुंदर ऐक माझं. बंदूक खाली कर सुंदर. बंदूक खाली कर सुंदर. सुंदर मी शरूला मारला नाहीये. अरे तिला मारून माझा काय फायदा होता? अरे मला तिच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. मी तिच्या बरोबर लग्नाचं फक्त नाटक केलं होतं. तिला त्रास देऊन मला तुला आणि अक्षराला ब्लॅकमेल करायचं होतं. आणि सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करायची होती. अरे मग तिला मारून मी माझ्याच पायावर तोंड का मारू? पण मी खरं सांगतोय मी शरूला मारलं नाहीये. हा माणूस खोटा बोलतोय. मी मान्य करतो मी हे सगळं फक्त प्रॉपर्टीसाठी केलं. पैशासाठी तिच्याशी लग्न केलं. माझं प्रेम वगैरे तिच्यावर काहीच नव्हतं. सगळं खोटं होतं. अरे ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. मग मी का मारू तिला? हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी केलं. मी फक्त तिचा फायदा घेणार होतो. बाकी काही नाही. तो सगळ्यांनी नीट ऐका. मी शरूला मारलं नाहीये. हा माणूस पण खोटा बोलतोय. मला माहित नाही याला कोणी पाठवलाय पण हा खोटा बोलतोय. मी हे सगळं केलंय पण मी शरूला नाही मारलाय. विश्वास ठेवा माझ्यावर. अक्षरा तू मला कळवळून सांगत होतीस पण मी तुझ्या विश्वास नाही ठेवला. या सापावर विश्वास ठेवला मी. अश्विन इतकं सगळं सांगितलंयस ना. आता हेही सांग शरू तुझा छळ का सहन करत होती? माझं जरी शरूवर प्रेम नसलं ना तरी शरूचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी तिला किती त्रास दिला खोटी सबब दिली तरी पटेल तिला.
काय ना बाळा, तोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत काळजी वाटणार ना. मग आई कधी येणार घरी? लवकरच येईल. साऊ जा, म्हणजे शेतात जाऊन बस. ये खूप त्रास दिलाय रे मी सुंदरीला. ते सगळं भरून काढायचं होतं मला. तिला आनंदी ठेवायचं होतं, सगळ्यांची काळजी घ्यायची होती. आणि तेवढंच हे तिने खूप केलंय रे माझ्यासाठी. एवढ्या गोष्टी सहन केल्यात आणि तरी ती माझा विचार करत होती रे, शेवटपर्यंत करत होती. तिने मला पुन्हा जाणीव करून दिली की माझं पहिलं प्रेम ही फोटोग्राफी आहे. आयुष्यात जगताना ध्येय हवं. माझं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात यावं. माझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल एवढ्यासाठी धडपडत होती ती. माझ्या हातात असा कॅमेरा ठेवला आणि म्हणाले की जा, खरा आदित्य हाय. आयुष्यात जगायला एक प्रेम लागतं, ध्येय लागतं. हे तुझं प्रेम पुन्हा आठव. मला हट्टाने तिने ते फोटोग्राफीचं कॉम्पिटिशन आहे त्या माझ्या पाठ घ्यायला लावला. आता घरातून गेली ना गाडीत बसून, तेव्हा ते तिकडे जायच्या आधी मला विचारत होती की आठवणीने जा, विसरू नकोस. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फर्स्ट आलो. फर्स्ट आल्या आल्या मी आधी सुंदरीला फोन लावला की सुंदरीला कळवायला हवा, आणि तिला कॉल केला ना मी, इकडे मी ओरडतोय, मी फोनवर म्हणतोय की मी फर्स्ट आलो, मी फर्स्ट आलो. आणि तिकडे तिचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच दरम्यान. मला देवाचं ना काही कळतच नाही. म्हणजे एवढं सगळ्यांचं चांगलं करणारी मुलगी हिच्या बाबतीत असं का घडावं? माझ्यासारखा वाईट माणूस इकडे धडधाकड बसलाय, त्याला काही होत नाही. तो बरा बसलाय इकडे, ती तिकडे झोपलीये, तिला एवढा त्रास होतोय. त्याला काय अर्थ आहे? कृष्णा तुला सांगतो मी, जर सुंदरीला काही झालं नाही, ह्या गिल्ट पोटी मला जगता नाही येणार. हे ओझं घेऊन नाही जगू शकणार मी. आधी आता खचून नाही चालणार आहे आपल्याला. डॉक्टर, काही प्रोग्रेस शुद्धीवर आली ती? काय झालं डॉक्टर? डॉक्टर, माझी आई ओके ना आता? हो बाळा, ओके. प्लीज बाळाला तुम्ही. साऊ ये. सॉरी टू से, सुंदरी मॅमची कंडिशन फार क्रिटिकल आहे. ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या ब्रेनला इजा झाली होती. डोक्यात रक्त साकाळलं होतं. त्याबरोबर इंटरनल ऑर्गन डॅमेज होण्याची भीती वाटत होती. म्हणूनच आम्ही लगेच त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन केलं. ब्रेनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण त्या काही रिस्पॉन्ड करत नाही. आताच त्यांचं ऑक्सिजन आणि हार्ट रेट कमी झालेला होता. बीपी सुद्धा स्टेबल होत नाही. माफ करा, पण त्यांचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आज नाही होऊ शकत सरू. मामी, काही धीर धरा. नाही डॉक्टर, असं नाही होऊ शकत. सुंदरी खूप स्ट्रॉंग आहे. ती एवढ्या लवकर हार मानणारी नाहीये. तुम्ही ओळखत नाही तिला. डॉक्टर, असं नाही होऊ शकत. हे बघा, मी तुम्हाला फक्त फॅक्ट सांगितलेली आहे. जे काही सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. थोड्या वेळाने तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकतात, बट
प्लीज टेक केअर. हा मी तुझ्यासाठी एवढंच करू शकतो की मी तुला आज प्रॉमिस करतो की माझे पूर्ण प्रयत्न करेन की आपल्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण व्हावं. हे काय आई, तू अजून माझी बॅग नाही भरलीस? आई माझी बॅग भर ना, मला शाळेला उशीर होतोय. बाबू 1 मिनिट दे, मला ना खूप अर्जंट काम आहे. तोपर्यंत तू बुक्स कलेक्ट कर जा. सौ आई बिझी आहे ना तुझी? चल मी मदत करतो तुझी. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा हात बरा झाला? बरा नाही झाला. डॉक्टर म्हणाले आता ते लावायची गरज नाही, फक्त ह्याच्याने काही वजनदार वस्तू उचलू नका किंवा प्रेशर देऊ नका. मला सांग चल काय करायचं बोल. सगळ्यात आधी बॅग भरायची. आता ती पण आम्हीच भरायची? एवढंही मॅडमला जमत नाही का? हा एवढ्या मोठ्या झाल्या मॅडम. हो हो तूच भरायची. टाइम टेबल कुठे? अरे देवा, हे बघ आपण काहीच माहित नसतं. हा टाइम टेबल आणि आज ट्यूजडे. पहिलं पीटीचं तर काय पुस्तक नसतं. सायन्सचं पुस्तक कुठे? सायन्स हे का? बाबा मला ओरडू नकोस आता, मी शाळेत चालली आहे ना. नाही मॅडम, आमच्यात हिंमत आहे का तुमच्यावर ओरडण्याची? गुड. पण जर पुस्तक जरा जपून वापरलं ना, जरा जपून, तर जरा बरं होईल ना. शिस्त, जरा डिसिप्लिन वगैरे. आता म्हणजे वेणी घालतो. हा तू तर म्हणाला होतास ना की मी एकटाच तुला सांभाळू शकेन. घाल आता वेणी. आदित्य हा झालंय माझं, मी घालते ते. घालशील प्लीज? बरोबर, मला नाही थोडं डिफिकल्ट जात होतं. जा बाबू, सॉरी. हा आज नाही, मी नेक्स्ट टाइम घालेन तुला. हा काय रे बाबा, तू तर माझं नाक कापलंस. नाक कापलं? एवढं छोटंसं नाक वाढू तर दे. मी आईशी बेट लावलेली की बाबा सगळं काम करेल आणि तू तर फ्लॉप शो केलास. अच्छा, म्हणजे मिळून प्लॅनिंग करून दोघांनी एकत्र येऊन मला माझी मजा घ्यायची ठरवली का? ठीक आहे, मी तोपर्यंत मॅडम तुमच्या नाश्त्याचे बघून येतो. घालून घ्या आता वेणी. चला या बसा. हे काय, कुठून शिकलीस तू? आणि मला कधी सांगितलं ग? खोटं बोलतोय बाबा समोर? हा खोटं बोलतोय. आता सगळं नीट होणार होतं सुंदरी, आणि तेवढ्यात आहे सुंदरी, मला माहितीये तुझ्या सावी सोबत राहण्याची माझी लायकी नाहीये. सावी सोबत राहण्याची, सावीला सांभाळण्याची, म्हणून तू शिक्षा देतेस ना मला. पण हवं तू एक काम कर ना, तू उठ, माझ्यावर रागव, मला शिव्या दे, मला जे करायचंय ते कर, पण प्लीज अशी शिक्षा नको देऊस मला. मुलीला ना आईची गरज आहे. तिच्यासोबत आता अनुही नाहीये, तिला तुझी गरज आहे सुंदरी. मला नाही जमणार, एवढी मोठी जबाबदारी मी एकटा कसं काय.
झालं नर्स? येस नर्स. तुम्ही लवकर चला डॉक्टर. चला लवकर. आधी काय झालं? मलाही माहित नाही रे. तुम्ही सगळे इथेच थांबा. मलाही माहित नाही. ते आले पेशंट सुंदरी मोहिते म्हणून त्या डॉक्टरला म्हणाले आणि पळत सुटल्या त्या. मी पण त्यांच्या मागे आलो. मला पण माहित नाही काय झालं. अरे यार सगळं व्यवस्थित होते. बाप्पा माझ्या सर्वचं रक्षण कर रे बाबा. डॉक्टर काय झालं? सगळं ओके ना? एवढ्या लवकर असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आज सकाळपर्यंत सुंदरी मॅम गोळ्या औषधांना रिस्पॉन्स देत नव्हत्या आणि सर्वात मोठी भीती म्हणजे त्यांचा हार्ट रेट आणि बीपी स्टेबल राहत नव्हता. पण आता सगळं काही नॉर्मल झालेलं आहे. आय थिंक इट्स अ मिरॅकल. ही सर्व काही परमेश्वराचीच कृपा आहे. गणपती बाप्पा मोरया. शांत शांत. हे बघा तुमचा सर्वांचा आनंद मी समजू शकते पण त्यांच्या जीवावरचा धोका अजूनही टळलेला नाहीये. सुंदरी मॅडम शुद्धीवर येईपर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल, वाट बघावी लागेल आणि मला असं वाटतंय की त्या लवकरच शुद्धीवर येतील असा आपण मनोमन विश्वास ठेवूया. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला खरं सांगतो मी, देवाने सावीची हाक ऐकली. थँक्यू सो मच बाय. सो थँक्यू पप्पा आणि सॉरी हा पप्पा. तुला मी असं परत नाही ओरडणार आणि मी तुझ्याशी कट्टी सुद्धा नाही घेणार. हा आता पेढे दिले पण माझ्या आईला लवकर बरं कर. ती एकदा घरी आली ना की तुला लवकर मदत करून देईल. माझ्या सावीसाठी तरी सुंदरीला बरं कर देवा. लवकरात लवकर सुंदरी आमच्या सोबत येऊ दे. आय लव्ह यू पप्पा. हे बघा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची खूप धावपळ झाली आहे, दमछाक झाली. तुम्ही सगळ्यांनी घरी जा, आराम करा. मी इकडे आहे, सुंदरीला सांभाळतो. मी सुंदरी सोबत राहतो. नाही नाही मी कुठे नाही जाणार. मी इथंच थांबणार आहे. आई मला सांगा असं बोलून कसं चालेल? हा आणि आता खरी गरज नाहीये सुंदरीला आपली. जेव्हा सुंदरी बरी होईल, ती घरी येईल तेव्हा आपल्याला तिला जपावं लागणार, सगळं तिचं करावं लागणार. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर दमून गेलो तर तेव्हा कशी काळजी घेणार तिची? बरं दुसरी गोष्ट म्हणजे मालती सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ना. तिलाही गरज आहे, तिची अवस्था नाजूक आहे. तुम्हाला जायला हवं मालतीकडे. बरोबर बोलतोय तू. मला मालतीसाठी घरी जावंच लागणार आहे. ठीक आहे जाते मी. आदित्य घरून तुझ्यासाठी डबा पाठवू? नाही नाही मला जेवणाचा डबा वगैरे नको. उगाच परत कोण येईल. इकडे कॅन्टीन आहे ना, व्यवस्थित आहे. मी तिकडे खाऊन घेईन.
मी थांबू तुझ्याबरोबर इथे? बघ, आता सगळ्यात जास्त गरज कोणाला असेल ना तर मालतीला आहे तुझी. तर तू एक काम कर, तू मालतीकडे जा, मालती सोबत राहा आणि तिलाही जाणून घ्यायचं असेल ना इकडे सुंदरीची कशी अवस्था आहे, बरी आहे का, तिला सगळं सांग आणि समजव, तिच्या सोबत राहा. तर गरज आहे तुझी. चला, मला असं वाटतं आता तुम्ही सगळेच निघाल. बाबा, मी थांबते तुझ्यासोबत. तू आईची काळजी घेशील, मग तुझी काळजी कोण घेणार? पण बाळा, कसं आहे ना, मी पण तुझ्या एवढा खूप स्ट्रॉंग आहे, पण आता आपली जी आजी आहे, शशी आई आहे, मंगल आई आहे, त्यांना सांभाळावं लागेल ना. त्यांचं वय झालंय, त्यांचं औषध पण आहे, असं सगळं असतं. आता त्याची काळजी तुलाच घ्यावी लागणार. सुंदरी नंतर घरात सगळ्यात मोठं कोण आहे ज्याच्यावर सगळी जबाबदारी आहे? ती तुझ्यावर आहे. आणि आता जेव्हा सुंदरी बरी होईल, घरी येईल, तेव्हा ती विचारेल ना, साऊ बाळाने काय केलं, कशी जबाबदारी घेतली हातात, तर काय म्हणायचं, आम्ही बर्गर खातो ती सगळी. सगळ्यांना सांभाळायचंय तुला, सगळ्यांची काळजी घ्यायची, कळलं? जाणार ना बाबू? ठीक आहे. ठीक, चल. आधी काळजी घे. मंगलताई, साधनाताईंकडे जाऊया का? तिथे जाणं महत्वाचं आहे, आपण गेलोच नाही. होय हो, आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळी ते आपल्या पाठीशी उभ्या राहिला. खरं तर ह्या आधीच जायला पाहिजे होतं आपण, पण आपल्या सरूचं हे असं झालं त्यामुळे नाही जाता आलं. पण मी काय म्हणते, आपण आता आधी त्यांच्या घरी जाऊन भेटूया का? चल. अरू, बाळा सगळं सामान घेतलंस ना तुझं? हा, हे बघ, काही विसरलं तर आपल्याला इथे परत यायचं नाहीये. हा आजी, आपण इकडे परत नाही येणार? नाही राजा, जा बाळा, बघ कोण आलंय, जा. साधनाताई, तुम्हाला आरोहसाठी सावरायला हवं. त्याच खूप वाईट वाटतंय हो शशीताई. त्या माझ्या बाळाला आघात तरी किती सहन करायचे. आधी त्याची आई गेली, मग सुंदरीनं त्याला माया लावली तर तीही दुरावली. त्या सियानं तर त्याच्या इमोशन्सशी खेळ केला. आणि आता तर त्यांनी त्याच्या वडिलांनाच गमावलंय. तुम्ही सांगा, कसं सावरू मी त्याला येतलं? काय आशा दाखवू मी त्याला? खरं सांगता ताई, कोणत्या शब्दात तुमचं सांत्वन करू तेच कळत नाहीये मला. आपल्या हातात काही नसतं, सगळं काही तो ठरवतो. त्याच्यावरचा विश्वास उडालाय माझा. साधनाताई, माफ करा. खरं तर आम्हाला आधीच यायला पाहिजे होतं, पण सुंदरीचं असं झाल्यामुळे